तसने जय महाराष्ट्र. मी महेश शिरोळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चाकण शहर अध्यक्ष. आज आपण पाहू शकता या कंपनीच्या आतमध्ये येणारी वाहतूक जी आहे. आज जवळपास 200 ते 250 गाड्या ह्या अनधिकृतपणे रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे उभ्या केल्या आहेत आणि संबंधित एडीएम लॉजिस्टिक असेल व इतर लॉजिस्टिक असेल त्यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली तर फरक पडत नाही आणि ते रोजच फाईन मारतात. पण खऱ्या अर्थाने या कंपनीच्या आतमध्ये येणाऱ्या गाड्या हजारो असतात. जर कंपनीकडे पार्किंगसाठी जागा नसेल तर या 100 गाड्या बोलायचं कशासाठी. आणि ह्या अनधिकृत पार्किंगमुळे जवळपास 3 ते 4 वर्षापासून आज पाठपुरावा करतोय. मागील 1 ते 1.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एचपी चौक या ठिकाणी खळखट्याळ उपोषण मनसेच्या वतीने राबवण्यात आले. पण तात्पर्य जे उपोषण घेतले त्यांच्यात आपल्याला आश्वासन दिलं होतं की बाबा इथं पुढे कुठल्याही प्रकारची अनधिकृत पार्किंग होणार नाही आणि आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू. पण तात्पर्य आजपर्यंत कुठल्याही प्रकारची स्ट्रिक्ट आणि कडक कारवाया झालेल्या नाहीत. नाही आरटीओच्या माध्यमातून कुठल्या कारवाया होत नाहीत. फक्त गोरगरिबांची लूट केली जाते. फक्त 2 व्हीलरवाले 4 व्हीलरवाले यांना धरलं जातं. ज्या पद्धतीने हे अनधिकृत पार्किंग आपण पाहू शकता. हे पाहून निश्चित झाले की या कंपनी मालकावरील व ट्रान्सपोर्ट मालकावरील व इतर यांच्यावरती प्रशासनाचा पोलीस विभागाचा आरटीओचा कुठल्याही प्रकारचा धाक राहिलेला नाहीये. आणि धाक असता तर अशा प्रकारचे परत उल्लंघन केले नसते. आणि जर उपोषण करून सुद्धा यांना जर कळत नसेल सुचत नसेल तर याचा अर्थ या ठिकाणी पोलीस आरटीओ व संबंधित एमआयडीसीचे अधिकारी यांचं कुठेतरी हात वल्ले केले जातात असे अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात. ठीक आहे, जर यांच्यावर कुठल्याही प्रकारची भविष्यात व येत्या 8 दिवसात कारवाई नाही झाल्यास तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून एकदम खळखट्याळ आंदोलन ह्या पुणे जिल्ह्याच्या वतीने म्हाळुंगे या ठिकाणी आयोजित केलं जाईल. याची आपण दक्षता घ्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.